कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं काही व्हॉट नॉनसेन्स. दिस इज अटा अनप्रोफेशनल. असं कसा शब्द फिरवू शकतात जाधव? नाही सर, मी त्यांच्याशी बोलून बघितलं पण ते ऐकायला तयार नाहीत सर. पण काय प्रॉब्लेम काय त्यांचा? त्यांच्याशी बोलणं झालं होतं, ते जागा आपल्याला विकणार होते, टोकन दिलंय त्यांना. सर मी त्यांच्याशी बोलून बघितलं पण ते नाही म्हणतात. ते म्हणतात की जमीन पूर्वजांची आहे, ती विकता नाही येणार. एक मिनिट आधी. सॉरी, म्हणजे हा सगळा मॅटर काय आहे ते मला माहित नाही आहे. पण आपण त्यांना टोकन दिलंय म्हणजे आता ते शब्द फिरवू शकत नाही. पैसे हवे असतील जास्त, अजून काय? नाही नाही सर, पैशाचा काय प्रॉब्लेम नाही. मी बोललो त्यांच्याशी पण ते म्हणतात जमीन नाही विकता येणार कारण जमीन पूर्वजांची आहे. नाही, पण माझं म्हणणं काय आहे, ती जमीन आपल्यासाठी एवढी महत्वाची आहे का? म्हणजे काहीही करून ती जमीन आपल्याला हवीच आहे का? काका, आपण जे नवीन प्रोजेक्ट करतोय त्यासाठी ती जागा खरंच खूप महत्वाची. ही जमीन आपल्याला नाही मिळाली तर मेन रोड पासून सोसायटी पर्यंत जाणारा रस्ताच बनवता येणार. पण हे सगळं डिस्कशन झालं होतं ऑलरेडी. अरे बापरे, म्हणजे आजकाल शब्दाला काही किंमतच राहिली नाही म्हणायचं. हो सर, आणि ती जमीन नाही मिळाली तर आपलं खूप मोठं नुकसान आहे सर. आता आणखीन काय? कारण त्यांनी ती जमीन जर का आपल्याला दिली नाही ना तर नातेवाईक आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळे लोक आपल्याला जमीन देणार नाहीत सर. आणि आपलं खूप मोठं नुकसान होईल सर. सर सॉरी, पण मी काही बोलू का? सर आय नो मी हल्लीच जॉईन झाले, पण मला असं वाटतं या प्रोजेक्टसाठी मी काहीतरी करू शकते. तू काय करू शकणार आहेस मेघना? सर अद्वैत सर आणि केदार सरांची परमिशन असेल तर मी जाधवांशी जरा बोलून घेऊ का? तुम्ही काय बोलणार त्यांच्याशी? आमची एवढ्या वर्षांची ओळख आहे, आमचं ऐकत नाहीये ते तुमचं काय ऐकणार? कार्यकर, तुम्ही त्या जाधवांना सरळ लीगल नोटीस पाठवा. त्यांना म्हणावं टोकन दिल्यासाठी डील नाही कॅन्सल करू शकत. सर सर सॉरी, पण लीगल नोटीस पाठवली तर प्रॉब्लेम अजून वाढतील आणि वातावरण अजून चिघळेल सर. आणि या सगळ्याचा त्रास ना आपल्या कस्टमरला नंतर होईल. सर प्लीज मला एकदा परमिशन द्या, मी एकदा बोलून घेते ना जाधवांशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.